वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। बीडच्या शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणारा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। शिरूरच्या कालिका देवी विद्यालयामध्ये सतीश भोसलेचा विद्यार्थ्यांना धमकी देतानाचा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या हाती लागलाय। या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना हातपाय मोडण्याची धमकी देत असल्याचं दिसतंय। तसंच आधीच माझ्यावर खूप सारे केसेस आहेत, आणखी काही केसेस झाल्याने काही फरक पडत नाही असंही त्यानं म्हटलंय। हा व्हिडिओ शिरूरमधल्या कालिका देवी विद्यालयातला आहे अशी ही माहिती समोर आली आहे। या व्हिडिओत प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित असलेले दिसतात। प्राचार्य आणि शिक्षकांच्या समोरच असं वक्तव्य केलेलं आहे आणि अशा व्यक्तीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कसं काय बोलवलं असा प्रश्नही आता या निमित्तानं उपस्थित होतोय। तर काय करणार नाही, त्यावेळेस तुमची माझ्या हाताने गैर होणार नाही। डायरेक्ट तुमच्या हातपाय मोडून जेलमध्ये जायला तयार आहे। आणि पहिल्या माझ्या मोठ्या केसेस आहेत। एखाद्या लेकरा बाळा आपल्या दोन केस झाल्या माझ्यावर काही फरक पडत नाही। एवढीच वारणी आहे तुम्हाला। त्यावेळेस तर काय करणार नाही, त्यावेळेस तुमची माझ्या हाताने गैर होणार नाही। डायरेक्ट तुमच्या हातपाय मोडून जेलमध्ये जायला तयार आहे। आणि पहिल्या माझ्या मोठ्या केसेस आहेत। एखाद्या लेकरा बाळा आपल्या दोन केस झाल्या माझ्यावर काही फरक पडत नाही। एवढीच वारणी आहे तुम्हाला। जे वक्तव्य केलेलं आहे ते आपण पाहतोय। शिरूरमध्ये मारहाण प्रकरणातला भोसले याच्यावरती अर्थातच गुन्हे दाखल आहेत आणि अजूनही काही व्हिडिओ समोर येत आहेत। त्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजून केसेस अंगावरती आल्या तरी काही फरक पडणार नाही असं खुलेआम वक्तव्य केलेलं आहे। आणि शिक्षकांसमोर या तरुण विद्यार्थ्यांना भोसले मार्गदर्शन करताना पाहायला मिळतोय आणि मार्गदर्शन मात्र हातपाय तोडीचं आहे। आणि त्यामुळे अर्थातच भोसलेला तिथे बोलवलं कोणी आणि शिक्षकांनी असं सगळं बोलण्याची परवानगी दिलीच कशी असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला हा व्हिडिओ अतिशय आश्चर्यकारक आहे। शिरूरमधली घटना ताजी असतानाच आता नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते समोर येत आहेत। त्यातच आता सतीश भोसलेचा हा आणखीन एक व्हिडिओ आणि आणखीन एक प्रताप समोर आलेला आहे। वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आलिशान राहणीमान, पैशांचे खोके, पैसे उडवतानाचे असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत। त्यात आणखीन एक भर पडली आहे।